श्री स्वामी समर्थ. जय माता लक्ष्मी. मार्गशीर्ष महिना आला की घरात एक वेगळीच पावित्र्याची, शांततेची, श्रीमंतीची ऊर्जा निर्माण होते. या महिन्याला देवी लक्ष्मीचा महिना म्हणतात आणि प्रत्येक स्त्रीला या काळात घरासाठी, कुटुंबासाठी, सुखसमृद्धीसाठी काही शुभ नियम पाळायला सांगितले जातात. हे नियम जुने आहेत, पण त्यामागे घर चालवण्याची, सकारात्मकता वाढवण्याची, मन शांत ठेवण्याची खोल भावना आहे. मार्गशीर्षात सकाळी लवकर उठून घरात हलका सुगंध पसरवणं खूप शुभ मानतात. अगदी साधा उदबत्ती, लवंग, कापूरही चालतो. असे केल्याने नकारात्मकता निघून जाते आणि देवीचा आशीर्वाद घरात येतो असं मानलं जातं. नंबर 2. महिलांनी या महिन्यात दर गुरुवारी पिवळे किंवा हलके शुभ्र रंगाचे कपडे घालावेत. हे रंग सुख, शांतता आणि समाधानी मनाचे प्रतीक आहेत. या रंगांनी मन खूप स्थिर होतं आणि घरातील वातावरणही शांत राहते. नंबर 3. मार्गशीर्ष महिन्यात गुरुवारी घरात जमिनीवर पाण्याची स्वच्छ धुळणे म्हणजे पाण्याने पोत मारणे हे अत्यंत शुभ मानलं जातं. पिवळं हळदीचं पाणी वापरलं तर आणखी उत्तम. हळद म्हणजे आरोग्य, सौभाग्य आणि पैशांचा प्रवाह. या महिन्यात दर गुरुवारी देवीची किंवा कुलदेवीची छोटीशी पूजा तरी करावी. जर जास्त वेळ नसेल तर एक साधा नैवेद्य, साखर, पोहे, दूध, खीर अर्पण केलं तरी घराच्या भरभराटीला सुरुवात होते असं म्हटलं जातं. नंबर 5. मार्गशीर्ष महिन्यात घरात जास्त राग, तणाव, भांडण टाळावं. काहीही झालं तरी या महिन्यात महिलांच्या शांततेचा घरावर खूप प्रभाव पडतो. तू शांत राहिली तर घर आपोआप स्थिर राहतं. हा अनुभव अनेकांना आला आहे. नंबर 6. घरात मोठ्यांना, विशेषतः सासू-सासऱ्यांना आदराने वागवणं ही सर्वात मोठी शुभक्रिया मानली जाते. मार्गशीर्षाचा महिना म्हणजे कुटुंब एकत्र येण्याचा काळ. महिलांनी जर प्रेमाने घर सांभाळलं तर देवी लक्ष्मीचे पाय घरातून जात नाही असं म्हणतात. नंबर 7. या महिन्यात हरभऱ्याची डाळ, पिवळे पदार्थ, पिठलं भात, श्रीखंड पुरी, खीर, गुळपोळी यांसारख्या सत्वशुद्ध पदार्थांना खूप महत्त्व आहे. हे पदार्थ केवळ शुभ नाहीत तर शरीर, मनालाही हलकं आणि स्थिर ठेवतात. नंबर 8. गुरुवारी केस धुणं टाळतात. यामागे एक दाट श्रद्धा आहे की गुरुवार हा गुरुग्रहाचा दिवस असून हा दिवस स्थैर्याचा आहे. या दिवशी केस धुतल्याने भाग्य कमी होतं असं मानलं जातं. हा नियम अनेक घरी अजूनही पाळला जातो. घरातील देवघर अगदी स्वच्छ ठेवावं. देवप्रतिमेजवळ दिवा सतत किंवा किमान सकाळ संध्याकाळ लावावा. दिव्याचा प्रकाश म्हणजे आशा, सकारात्मकता आणि समृद्धी. नंबर 10. या महिन्यात शक्यतो नवीन वस्तू विकत घेताना पहिला वापर गुरुवारी करतात. नवीन भांडी, नवा पडदा, नवा कपडा काहीही असो, गुरुवार हा शुभ प्रारंभाचा दिवस मानला जातो. नंबर 11. घरात अनावश्यक वापराच्या वस्तू किंवा तुटलेल्या वस्तू या महिन्यात नक्की काढून टाकाव्यात. जागा वाढली की ऊर्जा वाढते आणि ऊर्जा वाढली की घरात सौभाग्य वाढतं. नंबर 12. स्वयंपाकघरावर विशेष लक्ष द्यावं. मार्गशीर्ष महिन्यात स्वयंपाकघर स्वच्छ आणि पद्धतशीर ठेवणं म्हणजे देवीचा थेट आशीर्वाद मानला जातो. गुरुवारी गोड पदार्थ ठेवणं शुभ असतं. नंबर 13. या महिन्यात दानधर्म छोटासा खूप फलदायी असतो. थोडासा गूळ, थोडंसं अन्न, पाण्याची बाटली, चहा काहीही चालतं. दान म्हणजे घरातील पैशांचा प्रवाह कायम ठेवणारा नियम. नंबर 14. गुरुवारी हळदी कुंकवाचं छोटंसं औचित्य ठेवलं तर घरात सौख्य आणि ऐक्य वाढतं. स्त्री शक्तीची पूजा हा मार्गशीर्षाचा गाभा आहे. नंबर 15. या महिन्यात महिलांनी जास्त राग, चिंता, तणाव यावर नियंत्रण ठेवावं. श्रद्धेनुसार हा महिना मानसिक शांतीचा काळ असतो. मन शांत असेल तर गृहलक्ष्मीची प्रसन्नता वाढते. नंबर 16. घरातील मुलांवर प्रेमाने, संयमाने वागावं. हा महिना घरात सकारात्मक संस्कार वाढवण्याचा महिना आहे. बालकांत आनंद असेल तर घरात समृद्धी स्थिर राहते असं मानलं जातं. नंबर 17. लक्ष्मीपूजन करताना
जवसाचा दिवा, तुपाचा दिवा किंवा साधा तेलाचा दिवा काहीही एक सातत्याने वापरावं. सातत्य म्हणजेच स्थैर्य. स्थैर्य म्हणजेच घरात संपत्तीची स्थिती. नंबर 18, नकारात्मक बोलणं, शिवीगाळ, कटू शब्द हे मार्गशीर्षात शक्यतो टाळावं. या महिन्यात शब्दशुद्धी करणं खूप शुभ मानतात. नंबर 19, स्वयंपाक करताना पहिला घास नेहमी देवाला अर्पण करावा. हा खूप जुना नियम आहे, पण घरात मनशांती आणि कुटुंबाच्या आरोग्यासाठी उपयोगी ठरतो. नंबर 20, घरात रोज संध्याकाळी थोडा वेळ शांत बसून दीप लावून प्रार्थना केली तर घरातले तणाव कमी होतात, वातावरण शांत होतं आणि आपल्या मनात भावना आणि संयम दोन्ही वाढतात. नंबर 21, मार्गशीर्षाच्या 4 गुरुवार कधीही टाळू नयेत. प्रत्येक गुरुवारी थोडंसं काहीतरी शुभ करत राहणं म्हणजे वर्षभर सौख्य टिकवणं. नंबर 22, उद्या काय करायचं, कसं करायचं याची थोडीशी तयारी रात्रीच करून ठेवावी. व्यवस्थितपणा स्वतःत शांतता आणतो आणि घरातील ऊर्जा जपतो. नंबर 23, या महिन्यात स्त्रीच्या मनाला दुखेल असं वागणं टाळावं, कारण स्त्री म्हणजे थेट गृहलक्ष्मीचं रूप. स्त्री प्रसन्न असेल तर देवही प्रसन्न राहते असं आपल्या घरात म्हटलं जातं. नंबर 24, घरात फूल ठेवणं, जरी 2 जास्वंद किंवा 2 मोगऱ्याची कळी असली तरी चालेल. फूल म्हणजे सौंदर्य, ताजेपणा आणि शुभत्व. नंबर 25, मार्गशीर्षात गुरुवारच्या दिवशी शक्यतो मीठ कमी घ्यावं किंवा साधे सत्वशुद्ध पदार्थ खावेत. यामुळे मन स्थिर राहतं आणि विचारही शांत होतात. नंबर 26, भांड्याच्या आवाजात आपटणं, अनावश्यक ओरडणं, ताणतणावाचं वातावरण हे सर्व टाळावं. या महिन्यात घराचा कंप म्हणजेच व्हायब्रेशन्स खूप महत्त्वाच्या असतात. नंबर 27, घरातल्या देवाच्या दिशेला किंवा देवघराला वळून अशुद्ध बोलणं किंवा कठोर स्वरात बोलणं टाळावं. यामागे मानसिक शिस्त महत्त्वाची आहे. नंबर 28, या महिन्यात शक्यतो पिवळ्या वस्तू घरात वापराव्यात. दिव्याची वात, रांगोळी, फूल, अन्न हा रंग गुरूचा आणि समृद्धीचा आहे. नंबर 29, कुटुंबातल्या प्रत्येक व्यक्तीचं मन ऐकून घेणं हा मार्गशीर्षाचा सर्वात सुंदर नियम आहे. कुटुंबातील मनोमिलन म्हणजे घरात सौभाग्याचं आगमन. नंबर 30, शेवटचं आणि महत्त्वाचं, मार्गशीर्ष महिन्यात सकारात्मक विचार करणं, मन प्रसन्न ठेवणं आणि घरातील लहान मोठ्यांवर प्रेमाने वागणं. हा महिना जितका शांततेने गेला तितकंच वर्ष समृद्धीने जातं. व्हिडिओ आवडला असेल आणि जर या व्हिडिओतली माहिती तुमच्यासाठी थोडी जरी उपयुक्त ठरली असेल तर या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तसेच जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.